चालता येत नसूनही मी काही असे कारभार करत आहे. का बरं करत आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आज सकाळी उठल्या-उठल्या ना या दोघांनी आम्हाला बाय-बाय केलं. आता खरं सांगू तर 2 दिवस हे घरी होते आणि हे 2 दिवस कसे निघाले ना आम्हाला माहितीच पडलं नाही. बट आज फायनली त्यांचा जायचा वेळ आला आणि घरी तर आपापल्या सगळ्यांना जावंच लागतं. सो त्यांना बाय-बाय करण्यासाठी मी पायऱ्या उतरून ना खाली गेली. चालता अजिबात येत नव्हतं, पण माझ्या अंगात ना एक छूल होती की मला जायचंच आहे. सो जाऊन तर आली, बट त्यानंतर ना हलका पेन स्टार्ट झाला. म्हटलं त्याला थोडं इग्नोर करावं. देन मी नारळ पाणी घेतलं आणि थोडं फ्रेश व्हायला घेतलं. म्हटलं झोपून-झोपून राहिली ना, तर अजून जास्त त्रास होईल. थोडं फ्रेश झालं तर बेटर फील होईल. म्हणून मस्त फ्रेश झाली, स्किन केअर करून घेतलं आणि मग नवऱ्याकडनं थोडीशी सेवासुद्धा करून घेतली. काल रात्री ना हा बेल्ट मी लूज करून घेतला होता, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर व्हायला हवं. बट सकाळी म्हटलं, की आता याला टाईट करून दे, जेणेकरून पायाला थोडा आराम मिळेल. देन जेवण केलं, पान खाल्लं आणि मग ना दुपारची एक छान अशी झोप घेतली. कारण कुठे जाता येत नव्हतं, बसून करणारच काय म्हणून थोडा आरामच केला आणि संध्याकाळी उठल्यावर ना मी निघालीच बाहेर. मला थोडं काम होतं एक महत्त्वाचं. सो ते काम आवरून घेतलं आणि घरी आल्यावर ना परत स्वतःला थोडं रिलॅक्स केलं. कारण थोडा ना पेन स्टार्ट झाला होता. बट एवढं चांगलं झालं की सुजन थोडी उतरून गेली. त्याच्यामुळे फ्रॅक्चरची भीती नव्हती आता. देन जेवण आवरून ना आम्ही बसलो पत्ते खेळायला. कारण दिवसभरापासून ना नुसतं माझ्या पायाचं चालू होतं आणि मला अजिबात चांगलं वाटत नव्हतं. म्हणून म्हटलं चला थोडे पत्ते खेळूया जेणेकरून आपण थोडंसं रिलॅक्स होऊ.